मित्रहो, आज आपण चाललोय सातारा जिल्ह्यातील जानाई मळाई देवीचे दर्शन घ्यायला। सातारा जिल्ह्यातील जानाई मळाई देवी हे एक जागृत देवस्थान आहे, जी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते। नवरात्र आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि नवविवाहित जोडपी लग्नानंतर देवीला भेट देतात। मंदिरात जाण्यासाठी पूर्व बाजूला लाकडी दरवाजा आहे आणि मंदिराची रचना दगडात कोरलेली आहे। दरवर्षी गुढीपाडव्याला येथे उत्सव साजरा केला जातो। या निमित्त मंदिर दिवे, फुले, पाने आणि उसाने सजवले जाते। छबिना किंवा धार्मिक मिरवणूक मध्यरात्री 12 वाजता निघते। पालखी आणि शिखरकाठी किंवा मणिकाठ्यांची मिरवणूक कोडोली येथून सुरू होते आणि पर्वताच्या माथ्यावर जनाई आणि मळाई मंदिरात पोहोचते। शिंदे, डिकसाळ आणि देगाव येथील माणे आणि करंदवाडी येथील करंदे यांच्या शिखरकाठी किंवा मणिकाठ्यांना विशेष सन्मान आणि आदर दिला जातो। हे तिघेही वेगवेगळ्या जातीचे आहेत आणि करंदवाडी येथील करंदे धनगर जातीचे आहेत। 1896च्या प्लेग साथीच्या काळात अनेक करंदे करंदवाडीहून खडकी मालवाडी येथे स्थलांतरित झाले। मंदिराच्या शिखरावर पोहोचल्यावर या काठ्या मंदिराच्या शिखरावर किंवा मंदिराला स्पर्श करतात, म्हणून त्यांना मणिकाठी म्हणतात। गुढीपाडव्याच्या यात्रेत लाखो भाविक उपस्थित राहतात। येथे दर मंगळवार, शुक्रवार, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 6:30 वाजता पूजा केली जाते। तेव्हा येथे प्रचंड गर्दी असते। जानाई मळाई हे मंदिर साताऱ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। जानाई मळाई पर्वतावर असलेले हे हिंदू देवीचे मंदिर आहे। जानाई मळाई देवी मंदिर हे देवी शक्तीचे अवतार असलेल्या मातृदेवी शक्तीला समर्पित आहे। जानाई मळाई देवीची मूर्ती स्वरूपात पूजा केली जाते। तिचे उभे किंवा बसलेले चित्रण केले जाते। तिच्याकडे त्रिशूळ, तलवार, डमरू इत्यादी विविध शस्त्रे आहेत। ही कुलदेवी आहे आणि विविध जातींच्या अनेक कुटुंबांची आराध्य देवी आहे। मंदिराच्या मूळ मूर्ती स्वयंभू आहेत। हे पांडवकालीन मंदिर असल्याचे मानले जाते। हे मंदिर डोंगरावरील मोठ्या दगडांपासून बांधले गेले आहे। स्थापत्य हेमाडपंथी शैलीचे आहे। मंदिराचा जीर्णोद्धार 1970 मध्ये करण्यात आला। मंदिराजवळ एक सर्व हंगामातील पाण्याचा प्रवाह आहे, जो वर्षभर भाविकांना पाणी पुरवतो। पाण्याची पातळी वर्षभर सारखीच राहते, न वाढता किंवा कमी न होता। हा डोंगर जंगली करवंद, करोंडा, काळ्या मनुका वनस्पतीने भरलेला आहे, ज्याला रानमेवा असेही म्हणतात। डोंगराच्या माथ्यावर असलेल्या जनाई मळाई मंदिरापर्यंत कोडोली, करंदवाडी, देगाव, शेंद्री आणि खिंडवाडी येथून लहान पायऱ्या चढून जाता येते। कोडोली बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पायऱ्या उपलब्ध आहेत, जो मुख्य आणि मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा प्रवेशद्वार आहे। पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 900 पायऱ्या आहेत। शेवटच्या 100 पायऱ्या उभ्या आणि कठीण आहेत। माथ्यावर पोहोचण्यासाठी 45 मिनिटे लागतात। मौखिक परंपरेनुसार देवी प्रथम कर्नाटकहून कोकण मार्गे डिस्कल गावात आल्या, त्यामुळे तिला तेलंगी आई देवी असे म्हणतात। डिस्कलहून ती देगाव, करंदवाडी आणि कोडोलीत राहायला गेली। तिच्या पादुका कोडोलीत आहेत। देवींनी 2 लहान मुलींचे रूप धारण केले आणि एका शेतकऱ्याला त्यांना डोंगराच्या माथ्यावर घेऊन जाण्यास सांगितले। शेतकरी त्या लहान मुलींना डोंगराच्या माथ्यावर घेऊन गेला। शेतकऱ्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला त्यांचे खरे रूप
आदिशक्ती, आदिमाया, ब्रह्मनंदिनी, पार्वती असे दाखवले आणि सध्याच्या मंदिराच्या ठिकाणी त्याला आशीर्वाद देऊन अदृश्य झाल्या. जानाई मळाई मंदिर परिसरात असलेल्या इतर देवी देवता म्हणजे मंदिरासमोरील श्री महालक्ष्मीचे मूळस्थान, बाजूला एक मंदिर आहे, वाघजाई, तामजाई, काळ कदारी देवी, शंकर, गणेश, हनुमान, भैरोबा आणि ओढ्याजवळील म्हसोबा, बाळंतीण, पैलवान, रेडतोंडी देवी, हट्टी गुडगा, मांगीर बाबा, अप्पासाहेब गायकवाड यांनाही विविध नैवेद्य दाखवले जातात. प्रथम सासूरवाशीन तळाशी असलेल्या जंगलातील म्हसोबा आणि वरच्या बाजूला असलेल्या श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले जाते आणि नंतर जनाई मळाई देवीचे दर्शन घेतले जाते. नंतर इतर देवतांचे दर्शन घेतले जाते. जनाई मळाई ही कडक देवता मानली जाते, जी कुटुंबाच्या कर्तव्यांनुसार योग्यरित्या प्रसन्न न झाल्यास त्रास देते. जनाई मळाईची पूजा 2 साडी आणि ब्लाऊजचे तुकडे, नारळ, हळदी कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र आणि तांदूळ अर्पण करून केली जाते. देवीला पुरणपोळी, कांदा आणि वांग्याचा भरीत, रोदगा, भाजी भाकरी आणि दही, दूध, भात, शितळा हा गोड किंवा सोपा पदार्थ अर्पण केला जातो. देवीला गुलाल, खोबरे देखील अर्पण केले जाते. जर कोणी पर्वत चढू शकत नसेल तर प्रवेशद्वारावरील सासूरवाशीन मंदिरात पायथ्याशी नैवेद्य अर्पण केला जाऊ शकतो. म्हसोबाला बाजरी भाकरी, अंडी, रोदगा आणि चिल्लीम अर्पण केली जाते. बाळंतिणीला बाळाचे कपडे, काजळ, वेणी आणि कंगवा अर्पण केला जातो. दैत्य किंवा राक्षसांना कोंबडी, बकरी किंवा मेंढीचे मांस अर्पण केले जाते, परंतु ते मंदिराच्या बाहेरच अर्पण केले जाते. गाव सांगली, इस्लामपूर. इस्लामपूरच्या बालकांना प्रथम नानान केला तसा बालकांचा आनंद करा. शुद्ध शांती द्या, विद्या पाणी द्या, जगातल्या त्यांची इच्छा होऊन आहेत त्या पूर्ण करायचं आहे. मोठी दक्षिणा ठेवा. आणि ही मम्मीची आहे. गाव त्यांचं गाव ती भरतगाव माहेर आणि उंबरस सासर. भरतगाव उंबरस बालकांना प्रथम नानान केला तसा बालकांचा आनंद करा. शुद्ध शांती द्या, विद्या पाणी द्या, जगातल्या त्यांची इच्छा होऊन आहेत त्या पूर्ण करायचं आहे. दक्षिणा ठेवा. येथील पुजारी ब्राह्मण नाहीत तर गुरव आहेत. ते देवीला कौल लावतात. देवता पंथाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नवस. चांगले पीक, मुलगा, आर्थिक यश इत्यादी वरदान मिळविण्यासाठी देवीची सेवा करण्याचे व्रत. नवस पूर्ण झाल्यावर वचन दिल्याप्रमाणे तो देवीला अर्पण केला जातो. देवतेला जागृत म्हटले पाहिजे, ज्याने एखाद्याच्या नवसाचे पालन केले आहे किंवा त्याचे उत्तर दिले आहे.